आपण ही दृश्य बघतो आहोत ठाण्यातली। ठाण्यामधल्या येऊर परिसरामध्ये ही कारवाई सुरू आहे। ही बुलडोजर कारवाई केली जाते आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर हॉटेल पब्सवरती कारवाईचा धडाका सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे। पुणे ड्रग्ज प्रकरणानंतर आता महाराष्ट्रभरातल्या अवैध हॉटेल्सवरती कारवाई सुरू झालेली आहे आणि ही दृश्य आहे ठाण्याच्या येऊरमधली। ठाण्यातल्या येऊरच्या जंगलात अवैध हॉटेलवर कारवाईला सुरुवात झालेली आहे। जिथे जिथे अनधिकृत हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब आणि बार आहेत त्या अनधिकृत बांधकामांना पाडलं जात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर महाराष्ट्रभरात ही धडक कारवाई आता सुरू झालेली आहे। पुण्यानंतर आता ठाण्यामध्ये सुद्धा विशेषतः येऊरमध्ये ही कारवाई सुरू झालेली आहे। काही वेळापूर्वी जितेंद्र आव्हाडांनी आरोप केला होता की येऊरमध्ये अनेक ठिकाणी अवैधरित्या हॉटेल, पब, बार हे चालतात, त्यावर कारवाई केली जावी। सध्या आपले प्रतिनिधी गणेश थोरात आपल्या सोबत आहे। गणेश, काय अधिक माहिती आहे? नक्कीच कालमध्ये बघायला तर येऊरच्या पायथ्याचे आदिवासी समाज असेल व त्यांच्यासोबत नताशा आवड ह्या जितेंद्र आव्हाड यांची कन्या यांनी केलं काल 2 ते 3 तास जे आहे ते पायथ्याचे आंदोलन केलं होतं। येऊर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या जे आहे ते हॉटेल्स बांधण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी मोठा धिंगाणा असतो, डीजे मोठे आवाजात चालतो, त्यामुळे वन्यजीवन प्राणी असेल या ठिकाणी लोकांना, वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना मोठा नाश त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे अवैध हॉटेल्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्यामुळे या ठिकाणी दारूच्या पार्ट्या देखील मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे मद्यपींचा देखील धिंगाणा या ठिकाणी असतो। त्यामुळे अवैधरित्या असणाऱ्या आता या येऊरच्या परिसरात असणाऱ्या हॉटेल्सवरती आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बुलडोजर बाबा म्हणून खाली बॅनर लावण्यात आलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठाणे शहरात देखील बार्स असेल, पब असतील, हुक्का पार्लर अशा ठिकाणी कारवाई करत असताना दुसरीकडे येऊर देखील आता कारवाईला मोठी सुरुवात झालेली आहे। अगोदर देखील येऊर परिसरात कारवाई केली होती, मात्र कुठेतरी सातून कारवाई केली का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला होता। मात्र सध्या कालच्या आंदोलनानंतर आता कुठेतरी महानगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, त्यांना आता जाग आलेली आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता हे अवैधरित्या असणारे बांधकाम जे करण्यात आलेलं होतं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुणाई या ठिकाणी येऊन या ठिकाणी हॉटेल्समध्ये असतात आणि ह्याच ठिकाणी बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात हॉटेल्समध्ये मद्य असेल या इतर गोष्टी देखील सुरू होत्या। मात्र नक्की आता कुठं उद्ध्वस्त करण्याचं काम महापालिकेकडनं करण्यात आलेलं आहे। त्यामुळे मोठे लॉन्स देखील या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत। नक्कीच गणेश, त्याच्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या ट्विट नंतर आता ठाणे महापालिकेकडून या धडक कारवाईला सुरुवात झाली आहे। धन्यवाद या सविस्तर बातमीबद्दल।